मस्त आज शरू पिऊच्या डब्यासाठी भेंडीची भाजी आणि चपाती केली होती. शरू गेली शाळेत आणि पिऊ एकटी असती. शरू गेल्यानंतर तिचं रोजचं काम आहे डान्स करायचं. तर गाणे लागले होते तर डान्स करत होती आणि जसं त्यात नाचतात तसंच. तर डान्स करता करता इतकी पुढं पुढं गेली की त्या भिंतीला टेकली जाऊन. तिला म्हणलं पुढच्या खोलीत जाशील इथून, म्हणलं भिंत तोडून. त्याला की हसायला लागली आणि मागं आली थोडीशी आणि तिचं डान्स काम चालूच होतं. तर दुपारी दोघी शाळेतून आल्यानंतर आम्ही निघालो होतो थोडं शॉपिंगसाठी. म्हणजे आता रक्षाबंधन येतं आहे, म्हणलं दोघींना कपडे घ्यावेत म्हणून गेलो होतो. मागच्या वेळेस मेशोहून मागितले होते पण ते काही व्यवस्थित आले नाही म्हणून ते रिटर्न केले आणि रिक्षा बुक केली होती. तर आम्ही मग रिक्षाची वाट बघत थांबलो होतो. रिक्षा आली आणि गेलो आम्ही खडकीला, चाललो होतो तिकडंच. आणि तिथं पोहोचल्यानंतर म्हणलं इथूनच सुरुवात करावी बघण्यासाठी कपडे. तरी पिऊला आमच्या ज्या ड्रेसला बॅग होती तोच ड्रेस तिला आवडत होता. म्हणजे बॅग घेतली तरच ड्रेस घ्यायचा. तर तिने हा दुसरा पण एक ड्रेस पाहिला, याला पण बॅग होती. तर म्हणलं आपण अजून छान छान पाहूयात. तर मी जो पाहिला त्याला बॅग नव्हती, तर अशी रुसून बसली होती. मग त्या भैयाला म्हणलं हिला एक छोटीशी बॅग दे बाबा, ज्या ड्रेसला बॅग नसेल तरी पण तिला दे. नंतर ती त्याच्याकडून फ्री अशी तिला बॅग दिली. तर ती हसायला लागली आणि मला त्याच्यामध्ये पैसे पण ठेवायला मागत होती की आता त्या भैयाने बॅग दिली आहे तर तू पैसे दे त्यामध्ये ठेवायला. तर म्हणलं चला आता पूर्ण शॉपिंग करूयात मग बघूयात आपण. तर मग आम्ही तिथून पुढं गेलो. तर जाता जाता आज असं थोडासा व्हिडिओ घेत होतो तर आजूबाजूचे लोक खूप तोंडाला बघत होते की असा व्हिडिओ घेताना. आणि मला पण हसायला येत होतं पण म्हणलं थोडासा कॉन्फिडन्स येतो असं काही वेगळं केल्याने. आणि मग पुढं पण आम्हाला कपडे पाहिजे होते. भाभी पण होती सोबत, तर तिच्या पण मुलाला कपडे घेत होतो आम्ही. तर तिथून घेतले आणि अजून थोडंसं पुढं गेलो तर त्यांना साड्या पण पाहिजे होत्या. तर साडीच्या दुकानात गेलो तर आमची पिऊ आता जाम खुश होती. पर्स भेटली, बॅग भेटली. त्या दिवशी त्यांच्या चपला पण घेऊन झाल्यात. तर भाभीने पण इथं त्यांची शॉपिंग केली, साड्या वगैरे घेतल्या आणि खूप छान छान साड्या होत्या या दुकानामध्ये. शरूचा तिथंच खेळ चालू होता. त्यानंतर गेलो आम्ही थोडासा कलिंगड ज्यूस प्यायला. तर खडकीतला फेमस आम्ही असा ज्यूस पिला हा इथून. आणि घरी गेलो तर भैयाने नुकतीच गाडी लावली होती पाणीपुरीची. तर पाणीपुरी पण खाल्ली आम्ही आणि मला पण भूक लागली होती. मी पण पाणीपुरी खाल्ली आणि वरती गेले. तर यांचे जे कपडे आणले होते मी, तर खूप छान कपडे ह्यांना भेटले दोघींना सेमच. आणि याची जी बटणं होती ना ती थोडीफार ढिल्ली होती, त्यामुळे मी ह्यांना टाचलं. आणि संध्याकाळच्या वेळेला रोडला गेल्यावर मला कुहू भेटली रोडला. दोघी मायले की फिरत होत्या बाजारामध्ये. तर मग आम्ही तिथून बाजारात पण गेले. मी गजानन महाराजांच्या मंदिरात गेले. तर छान असं डेकोरेशन केलं होतं, खूप छान वाटत होतं मंदिरात. आणि येताना भाजीला घेऊन आले तर फ्लॉवर आणला होता मी येताना. तर मस्त असा पहिलं गरम पाण्यात उकळून घेतला आणि छान अशी फ्लावरची भाजी केली. आणि शरूच्या पप्पांसाठी भात वगैरे आणि पिऊला वरण भात केलं होतं मी. आणि मी भाकरी पण टाकली होती. तर मी भाकरी आणि भाजी खाल्ल्यानंतर मी भात वगैरे काही खात नाही. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. बाय.